नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर पहिली काही मिनिटं तेजी होती, त्यानंतर मात्र दिवसभर घसरण होती। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 315 पॉईंटने घसरून 79,801 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 82 पॉईंटने घसरून 24,247 वर बंद झालेला आहे। सलग 7 दिवसाच्या तेजीनंतर आज घसरण बघण्यास मिळालेले आहे। याचं मुख्य कारण म्हणजे आज निफ्टीची मंथली एक्सपायरी झालेली आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई हेल्थकेअर इंडेक्स 0.55% व बीएसई मेटल इंडेक्स 0.26% वर आहेत। बीएसई रियालिटी इंडेक्स 1.39% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.16% खाली आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स फ्लॅट आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इंडसइंड बँक 3.22%, अल्ट्राटेक सिमेंट 1.76%, ग्रासिम 1.62%, टाटा मोटर्स 1.28% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: HUL 4.06%, भारती एअरटेल 1.91%, आयचर मोटर 1.56%, ICICI बँक 1.52% अशी घसरण आहे। आज रुपयाचा दर मार्केट बंद होताना 85.26 रुपये प्रति डॉलर असा होता। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आज सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे। चांदीच्या दरात थोडी घसरण झालेली आहे। आज ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। धन्यवाद।